नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष आवाज महामुंबईचा प्रस्तुत उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तींचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे 6वे रूप कात्यायनी। देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत। कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात। विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा। ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे। आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय। आजची उरणची 6वी शक्ती जास्कारची रत्नेश्वरी देवी। शेवागावच्या जवळच असलेल्या जास्कार या गावात रत्न सापडावं अशी तळ्याच्या पाण्यात एका भाविकाला ही पाषाणरूपी मूर्ती सापडली। ती रत्नेश्वरी देवी। JNPTच्या या प्रकल्पात अनेक गावं उठून स्थलांतरे करण्यात आली। त्याच्यात जास्कार हे गाव होतं। 1984ला भराव होऊन गावाने स्थान सोडलं, पण देवीचे स्थान मात्र कायम तिथेच आहे। आता नवीन गावात तालुक्यातील सर्वात मोठे भव्य दिव्य स्वरूपातील मंदिरात देवीचे अंश स्वरूप मूर्त आहे। पण कोणत्याही पूजा अर्चनेचा पहिला मान आधीच्या जागी द्यावा लागतो। उद्या रविवार 28 सप्टेंबर 2025 उद्याच्या देवीचे 7वे रूप आहे कालरात्री। आणि उद्याच्या उरणच्या 7व्या देवीची माहिती घेणार आहोत। फुंडे गावची घुरबा देवी।